मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी व विविध कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। शासनाचे आदेश असताना सुद्धा येथील काही सेतू संचालक लाभार्थ्यांकडून शासनाने नेमून दिलेल्या नियमाच्या पलीकडे पैशाची वसुली करत असल्याचे वास्तव्य या निमित्ताने समोर आले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, वार्ड मेंबर या सर्व घटकांकडून प्रभावीपणे काम करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। तरी सुद्धा परिसरातील महिलांनी संबंधित कामासाठी सेतू संचालक भरपूर पैसा उकळत असल्याने सर्वसामान्य महिलांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। या योजनेसंदर्भातील महिलांचे माहितीचे निकष नियोजन करून ऑफलाईनने फॉर्म भरून घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नयेत याबाबत शासनाने जाहीर पत्रके लावावी व संबंधित तालुका अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून या ग्रुपवर या योजनेची सविस्तर माहिती सर्वांना देण्यात यावी अशी मागणी माना परिसरातील जनता करीत आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, माना। 450 रुपये मांग रहे हो। कौन मांग रहे? 450? मैडम काय के कागज है ये पता नहीं। कितने मांग रहे? 450। 450 रुपये। तो आप कितने बजे से आए? 7 बजे से। 7 बजे से आए। 7 बजे से तो नंबर आपका कब लगता? नंबर लगा था हमारा घंटा भर पहले। घंटा भर पहले? हमने कागज वापस ले लिया। कागज वापस ले ले। हे सांगितलं ना आम्ही तो वापस ले लिया। GR बदललेला आहे, कागद वापस घेऊन कागज जावा। वापस लिए। 450 रुपये जो ले रहे आप बोल रहे वो हमको नहीं मालूम है। वो आपको मालूम नहीं वैसे ले नहीं लिए नहीं उन्होंने 450 बोले तो हमने हमारा फार्म वापस लिया। ऐसा। हमारे पास पैसे की औकात नहीं है। हाँ हाँ हमारे पास 450 की औकात नहीं है। कहाँ बैठेंगे लगाती हाँ। 10-10 रुपये मजदूर आदमी है। काम धंधा गिरा के कल भी बैठे लाइन में। हाँ। कल भी नंबर नहीं लगा, कल भी वापस चले गए। हाँ, ऐसा है। यहाँ और साले झगड़े कर रहे हैं नंबर के आते। गर्दी होती काका, आता GR बदललेला आहे त्याच्यामुळे कोणाला कागद काढायची गरज नाही। इन्होंने